नमस्कार. मी आता आवळा प्लॉटमध्ये आहे. आवळा प्लॉट सध्याच्याला तानावर सोडलेला आहे. तानावर सोडून आता ह्याला बऱ्यापैकी आता फ्लॉवरिंग चालू झालेलं आहे. हे बघा फ्लॉवरिंग, ही बहुशेक फ्लॉवरिंग दाखवा. अतिशय सुंदर फ्लॉवरिंग आहे. आता ह्याला आपल्याला 1 एप्रिलपर्यंत IGT ठेवायचं आहे. 1 एप्रिलपर्यंत पूर्ण फुलेल. हा जो पान आहे हे मोठं होणार, म्हणजे त्याच्यानंतर काय होईल, प्रत्येक पॉईंटमध्ये पान असतात. ह्या पानाला मग नंतर एक निवडू लागणार. ह्याला 1 एप्रिलला पान द्यायचंय. हे बघा पूर्ण भार असा सुंदर फुललेला आहे. बघा बहुशेक दाखवा, पूर्ण भार अतिशय सुंदर. आणि मग 1 एप्रिलला 1-2 पाणी द्यायचे, मग खतं भरायचे आणि मग पाणी चालू ठेवायचं. म्हणजे काय होईल, सेटिंग आपल्याला 1 महिना अगोदर मार्केटमध्ये माल आणायचा आहे. आपण दरवर्षी 20 एप्रिल ते 1 मे ह्या आसपास आपण पान देतो. परंतु त्याचाही गेल्या वर्षी बेनिफिट झाला. जे 30 रुपयानं जायचा 35-36 गेला. या वर्षीचं टार्गेट आहे आपलं स्टार्टिंग 40 रुपये किलो मिळाला पाहिजे आणि माल एक्सलंट मिळाला पाहिजे. काय व्हायला लागलं, नंतर पावसाळा वाढला, त्याच्यानंतर बुरशी, रोग, किडी, असं मग डाग पडणे हे प्रकार व्हायला लागले. त्यासाठी 1 महिना अगोदरचं नियोजन करा. 1 एप्रिलला पाण्याचे नियोजन करा. ठिबक असेल तर आधी 2 वेळेस पाणी देऊन घ्या ठिबकनं, आणि मग ठिबकच्या ड्रिपर खाली खतं भरून घ्या. खतं काय भरायचे तेव्हा मी सांगणारच आहे. आता अतिशय एक्सलंट कंडिशन आहे. तुमची पण अशीच कंडिशन असेल. आता ह्याला पाणी देऊन काही डिस्टर्ब करू नका. एक बार पाणी चालू केल्यानंतर बंद करता येत नाही. मग काय होतं, ट्रेस येणार. मग पानावर जे बारीक कळी लागली, मिळू लागलेला असतं, समजा सुप्त अवस्थेमध्ये, हा माल सुप्त अवस्थेत 3 महिन्यापर्यंत राहतो, गळून जात नाही. घाबरायचं नाही. या हिशोबाने नियोजन करा. ह्याच्यानंतर मी 1 एप्रिलपासून याचे तुम्हाला काय काय केलं सगळे व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे. अतिशय सुंदर बाग आणायचं आहे, नियोजित आहे सगळं, आणि त्या हिशोबाने मग कार्यवाही करायची आहे. नमस्कार.